गुजरातला पहिली रेल्वे, सुरुवातीची टेक्सटाईल कंपनी आणि संपूर्ण गुजरातमध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यामागे एका मराठी राजघराण्याचं योगदान आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? गुजरातच्या प्रगतीचा पाया हा काय आताच्या राजकारण्याने किंवा उद्योगपतींनी नाही, तर शतकभर आधीच गायकवाड राजघराण्याने रचला आहे. तर बडोद्यात टेक्सटाईल इंडस्ट्री उभी करून गुजरातच्या औद्योगिकरणाची सुरुवात गायकवाडांनीच केली. 1862 मध्ये त्यांनी स्वतःची गायकवाड बडोदा स्टेट रेल्वे सुद्धा सुरू केली होती. 1906 मध्ये भारतात पहिल्यांदा मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे सुद्धा गायकवाडांनी सुरू केलं होतं. बँक ऑफ बडोदाची स्थापना सुद्धा सयाजीराव गायकवाडांनीच केली. त्यानंतर बडोदा युनिव्हर्सिटी, गुजरातमधील सर्वात जुनी आणि मोठी लायब्ररी म्हणजे सिटी लायब्ररी, 1892 साली सुरू केलेली बडोद्यातील सेंट्रल वॉटर सप्लाय सिस्टीम, ज्याद्वारे आजही संपूर्ण बडोद्याला पाणी पुरवलं जातं, ती सुद्धा गायकवाडांचीच देणगी आहे. बडोद्यातील बहुतांश मंदिरांपासून तलाव, पूल, उद्यानं ही सुद्धा गायकवाडांनीच उभारलेली आहेत. आज गुजरात हे राज्य आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगत झालंय, परंतु या सगळ्या मागे सयाजीराव गायकवाडांचं सुद्धा खूप भरीव योगदान आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. तर बडोद्याच्या गायकवाड या मराठा राजघराण्याप्रमाणे अजून तुम्हाला कोणत्या राजघराण्याचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा.